नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 29 जुलै 2025. आज सकाळी उजनी धरणाची काय स्थिती आहे, उजनीतून भीमा नदीत पाणी वाढवलं आहे का, वीरच्या विसर्गामध्ये काय फरक पडला आहे आणि दौंडच्या विसर्गामध्ये किती वाढ झालेली आहे याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. आज सकाळी उजनी धरण एकूण पाणी पातळी ही 496.720 मीटर, तर एकूण पाणी साठा हा 115.93 TMC आणि उपयुक्त पाणी साठा हा 52.27 TMC आणि टक्केवारी बघितली तर कालच्यापेक्षा टक्केवारी 0.11% कमी झालेली आहे. रात्री 97.68% असणारं उजनी धरण आज 97.57% एवढ्यापर्यंत आलेलं आहे. आणि काल दिवसभरात उजनी धरण पांडुर क्षेत्रामध्ये कसलाही पाऊस पडला नाही. जूनपासून आतापर्यंत उजनी धरण पांडुर क्षेत्रामध्ये 214 मिलीमीटर एवढा पाऊस झालेला आहे. सध्याला दौंडमधून येणारा विसर्ग हा रात्रीपेक्षा 2,500 वाढून तो आता सध्याला 54,782 एवढा झालेला आहे. आणि बनगाडचा विसर्ग हा रात्रीचाच आहे 28,456, परंतु 8:30 नंतर त्याची अधिकृत आकडेवारी आणि ताजी आकडेवारी येईल. त्याचा व्हिडिओ आपण 9 वाजता आपण देणार आहोतच. वीर धरणातून नीरा नदीमध्ये 32,663 क्युसेकचा विसर्ग आहे आणि भीमा नदीमध्ये उजनी धरणातून 71,600 म्हणजे 70,000 डायरेक्ट नदीमध्ये आणि 1600 क्युसेक्स पॉवर हाऊसचं असे 71,600 क्युसेकचा विसर्ग भीमा नदीमध्ये चालू आहे. म्हणजे दोन्ही मिळून विसर्ग बघितला तर जवळपास 1,04,000च्या पुढं विसर्ग जातोय. आता हे पाणी नीरा नरसिंगपूरपासून पुढं पास झालेलं असेल. बरेचसे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पाण्याखाली गेलेल्या बंधाऱ्याहून शेतकऱ्यांनी किंवा नागरिकांनी ये जा करू नये, वाहन चालवू नये, धोकादायक स्थिती आहे. तर सध्याला उजनीतून कालव्याद्वारे 1100 क्युसेक्स चालू आहे ते तेवढंच आहे. भीमासेना जोड कालवा आहे त्यातून 180 आहे. बोगद्यातून 400 क्युसेक्स आहे. दहेगाव उपसा सिंचनमधून 80 क्युसेक्स आहे. असं विसर्ग चालू आहेच. परंतु कालव्यातील पाणी पूर्णपणे बंद करण्याची शेतकऱ्याची मागणी आहे. कारण कालव्याच्या पाण्यामुळं बऱ्याच शेतकऱ्याची शेती पूर्णपणे पाण्याखाली गेली आहे. बऱ्याचशा अडसाळी लागणी उगवलेल्या नाहीत. मंगळवेढा, सांगोला, दक्षिण सोलापूर या भागामध्ये शेतकऱ्याचे पाण्यामुळं पाणी जास्त झाल्यामुळं अतोनात नुकसान होऊ लागलं आहे, अशी तेथील शेतकऱ्याची ओरड आहे. तरी कालव्यातील पूर्ण पाणी बंद केलं तात्पुरतं काही दिवस तरी चालण्यासारखं आहे. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.